आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट अशी हॉटेलमध्ये भेटते बघा तशी कलाकंद मिठाई घरच्या घरी बनवून दाखवणार आहे. खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि सहजपणे ही मिठाई तुम्ही घरी बनवून खाऊ शकता. सणासुदीला किंवा कुठलाही असं फेस्टिवल असतो त्यावेळेस तुम्ही मिठाई ही बाहेरून न आणता घरीसुद्धा सहज बनवू शकता. तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती. तर इकडे एका पॅनमध्ये 2 चमचे तूप ठेवायचं आहे तापत. थोडंसं तूप ठेवायचं म्हणजे फक्त 2च चमचे इथे तुपाचा वापर करायचा आहे. तर ही कलाकंदची मिठाई आज घरच्या घरी मी तुम्हाला कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी तूप ठेवलं तापत. त्याच्यामध्ये मी 500 ग्राम म्हणजेच अर्धा लिटरच्या अंदाजाने मी इथे दूध वापरलं आहे. फुल क्रीम दूध वापरायचं आहे. गोष्ट लक्षात ठेवा, फुल क्रीम दूधच इकडे वापरायचं. त्यानंतर थोडीशी इलायची पावडर किंवा इलायचीचा कूट केला तरी काही हरकत नाही फ्लेवरसाठी. त्यानंतर अर्धी वाटीच फक्त आपण इथे साखर वापरणार आहोत. त्याच्यातली सुद्धा थोडी कमी करू शकता. बघा, फक्त 2 चमच्याच्या अंदाजाने मी इथं साखर वापरली. ज्या चमच्याने मी मिक्स करवत आहे त्याच चमच्याच्या अंदाजाने मी 2 चमचे साखर वापरली. तर ही मिठाई खूप चांगली लागते आणि बाहेरून घेतलं तर खूप महागसुद्धा पडते ही मिठाई. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी याला सहज बनवू शकता. आता हे दूध बघा, तुपासोबत साखरेसोबत ह्याला ना सतत असं मिक्स करवत राहायचे मंद आचेवर. आणि हे मिल्क पावडर आहे, कुठल्याही ब्रँडचं तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता अर्धा वाटीच्या अंदाजाने. हे मिल्क पावडर टाकल्यामुळं काय होतं, आपल्या मिठाईला परफेक्ट असा हलवाईसारखा टेक्स्चर येतो. म्हणजेच खव्याचा याच्यात फ्लेवर येतो मिल्क पावडरमुळं. त्यामुळं मिल्क पावडर नक्की ॲड करा. एक अर्धी वाटी मिल्क पावडर तुम्ही अर्धा लिटर दुधासाठी वापरू शकता. आता हे सगळं दूध आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि जसं जसं याच्यामध्ये गरम पाणी तयार होतो, जसं जसं याला ऊब लागते तसं तसं ह्याच्यामधला थिकनेसपणा वाढतो, घट्ट तयार होते आणि मस्त अशी दाणेदार अशी ही मिठाई आपली तयार होती सहजपणे. काहीही वेळ लागत नाही. फक्त इकडे तुम्हाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. इकडे बघू शकता याचं टेक्स्चर बघा तुम्ही. आपण हे जे दूध तापायला ठेवलं होतं ते दूध बघा एकदम असं परफेक्ट असं हे दाणेदार तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकले, साखर टाकली, इलायची पावडर आणि तूप. खूप छान असे फ्लेवर ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. बघू शकता हे किती घट्ट झालेलं आहे. मस्तपैकी असं छान याचा सुगंध येत आहे अगदी मिठाईसारखा. तर हे असं मिक्स करवत राहायचं ह्याला, नाही तर काय होतं थोडंसं दुर्लक्ष झालं की चिटकलं जाईल लगेच. त्यामुळं काय सतत ह्याला असं मिक्स करवत राहायचं आणि मंद गॅस ठेवला की हा डो लगेच तयार होतो मिठाईचा आपला. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकतात. काहीही याला वेळ लागत नाही. फक्त आणि फक्त याला 10 मिनटं मिक्स करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. त्याच्या पलीकडे याला असं काही विशेष प्रोसेस नाही आहे बनवायची. तर सहजपणे तुम्ही बनवून कधीही खाऊ शकता आणि बाहेरून सणासुदीला मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्हीही बनवू शकता. हे बघा छान असा हा टेक्स्चर याचा घट झालेला आहे. परफेक्ट असा हा डो तयार झाला आहे आणि भरपूर असं आपण मिल्क पावडर टाकल्यामुळं त्याचा खूप छान याच्यामध्ये फ्लेवर आला आहे. अगदी खवा टाकल्यासारखा याच्यामध्ये त्याचा फ्लेवर येतो. हे बघा असं मिक्स करवत राहायचं आणि याला थंड करून घ्यायचं, प्लेटमध्ये काढायचं. हे चांगलं झालेलं आहे बघा. मी कढाई खाली उतरून घेतली आणि थंड केलेलं आहे. थोडंसं जास्त गरम नाही ठेवायचं, नॉर्मल याच्यामधला टेम्परेचर गरम ठेवायचा, म्हणजे अगदी पण गार नाही करायचं. तर इकडे बघू शकता किती छान याचा डो तयार झालेला आहे सहजपणे. आता आपण काय करायचं, हे असं ट्रे घ्यायचा. तुमच्याकडे आईस्क्रीम ट्रे असतो किंवा असा आपण केक वगैरे बनवतो तो ट्रे असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं बॅटर टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत ह्याला आपण हे थोडंसं तूप लावायचं किंवा बटर वगैरे तुम्ही लावू शकता. हे बघा असं चारी बाजूनी कडाकडाला ह्याला लावलं की म्हणजे आपली मिठाई खाली चिटकून राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुपाचा एक एक्स्ट्रा स्वाद भेटतो आणि सहजपणे मिठाई मग निघून जाते. आता मी सगळं याच्यामध्ये सेट करून घेतले आपण जे बॅटर केलं होतं तयार. आता वरून पुन्हा एकदा थोडासा तुपाचा याचा थोडासा टचअप देते, कारण की मिठाई म्हणले की आपल्याला तुपाचा स्वाद खूप गरजेचा आहे. ते वरून थोडंसं हलकंसं लावलेलं आहे तूप. हे बघा थोडंसं लावून घेते कारण मला आवडतं तूप मिठाईमध्ये आणि तुपाचा एक छानच फ्लेवर येतो प्रत्येक मिठाईमध्ये. हे बघा, आणि दूध आणि तूप म्हणलं की मग मिठाईचा स्वादच खूप छान लागतो. तर हे कलाकंद मिठाई अशी नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी. बाहेरून एवढीच मिठाई आणायला खूप असं महाग पडतं, म्हणजे खर्च करण्यापेक्षा आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो. हे बघा असं सेट केलं आहे चारी बाजूनी मस्त याला असा.
आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवून जायचं 1-2 तासासाठी. जोपर्यंत ह्याच्यामध्ये चांगला असा कडकपणा तयार होत नाही, जोपर्यंत हे व्यवस्थित सेट होत नाही ना, तोपर्यंत आपण ह्याला आता 2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून जायचं. म्हणजे कसं जाम होऊन जाईल, मस्त असे आपल्याला ह्याला कट करता येतील. आता मी हे ठेवून घेते फ्रीजरमध्ये आणि इकडे बघू शकता पूर्ण 2 घंटे झालेत आणि ह्याचं टेक्स्चर बघा इतका जाम झाला आहे, कडक झालेला आहे मस्त, आणि आपल्याला ते सहज कट करता येतील. तर 2 तास तुम्ही याला फ्रीजरमध्ये ठेवू शकता. आता आपण चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने कट करून घ्यायचं आहे आणि कलाकंदची साईज म्हणजे आकार तुम्ही आवडीनुसार देऊ शकता याला. म्हणजे चौकोन आकार तुम्हाला द्यायचा आहे, पण तो लहान मोठा आवडीनुसार द्या. तर मी जरा मोठे पीस करते याचे, हे बघू शकता. आता मी हे चारही बाजूने कट केलेले आहेत आणि चांगले असे मोठे पीस केले त्याचे. मी थोडंसं मी याला सैल केलं आहे, जेणेकरून काय होतं तुटणार नाही. हे बघा, ही आपली कलाकंदची दाणेदार, रसदार आणि मस्तपैकी अशी तोंडामध्ये टाकता क्षणात विरघळणारी नरम, सॉफ्ट आणि दाणेदार अशी ही खमंग टेस्टी अशी ही कलाकंदची मिठाई घरच्या घरी मी बनवलेली आहे. तुम्ही याला गार्निशिंग करू शकता पास्ताचे पीस लावून किंवा काजू बदाम आवडीनुसार तुम्ही याला सर्व करू शकता. तिकडे बघू शकता इतके चांगले असे पीस निघलेले आहेत, कुठेही तुटले नाही, कुठेही खराब झालेले नाही. परफेक्ट अशी ही आपली ही घरच्या घरी कलाकंदची मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही याला बघू शकता, त्याचा नरम सॉफ्टपणा बघू शकता आणि हे दाणेदार जे दिसतं ना, ही त्याची खरी ओळख आहे कलाकंदची मिठाईची. बघू शकता आतमध्ये खूप दाणेदार अशी दिसून येत आहे आणि रसदार आणि ज्युसी अशी ही झाली आहे. आपण मिल्क पावडर टाकल्यामुळं खव्याचा एक छान फ्लेवर येणार आहे. आणि इथं थोडेसे मी गुलाबाची पानं टाकून थोडंसं सजवलेलं आहे. तर अशी नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून याची टेस्ट घेऊन बघा. तुम्ही ही बाहेरून मिठाई आणणं तर नक्कीच विसरून जाताल, कारण की मग खूपच तुम्हाला आवडेल. तुम्ही नेहमी ही मिठाई करून खाताल आणि मला कधी पण मिठाई करायचं म्हणलं तर मी ही मिठाई नक्की ट्राय करते सणासुदीला तरी. तर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला.